नमस्कार, पुन्हा एकदा सर्वांचे खूप खूप स्वागत। आज आपण कोल्हापुरी पद्धतीचा झुणका पाहणार आहोत। अगदी सोप्या पद्धतीने, चवीला खूप छान। तेलामध्ये जिरे मोहरी टाकून घेतलेली आहे, छान फुटेपर्यंत परतून घ्यायचे आहे। त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आहे। कांदाही आपल्याला ब्राऊन होईपर्यंत मस्त तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे। हा कोल्हापुरी पद्धतीचा झुणका मी पहिल्यांदाच बनवला आणि चवीला तो खूप छान झाला। हिंग, हळदी पावडर हे सर्व साहित्य टाकून घ्यायचे आहे। ठेचलेला लसूण आणि छान ब्राऊन होईपर्यंत आपल्याला हे सर्व मिश्रण मस्त फ्राय करून घ्यायचे आहे। सतत त्याच भाज्या खाऊन कंटाळा येतो, मग कधीतरी वेगळं खाण्याची इच्छा होते। चवीपुरते मीठ, हे पहा कढीपत्ता, अशा पद्धतीने सर्व घटक आपण येथे छान फ्राय करून घेतलेले आहे, तुम्ही पाहाल। आता यामध्ये आपल्याला हिरवी मिरची न वापरता आपण येथे लाल मिरची लसणाची पेस्ट तयार करून घेतलेली आहे। ती पेस्ट यामध्ये टाकून घेतलेली आहे। हवी तर तुम्ही हिरवी मिरची वापरू शकता। अशा पद्धतीने छान तेल सुटेपर्यंत आपण सर्व घटक मस्त फ्राय करून घेतलेले आहे। आता यामध्ये बेसन पीठ टाकून घेऊ। बेसन पीठ आपल्याला छान गुठळ्या फुटेपर्यंत या मिश्रणामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे। हे पहा 2 ते 3 मिनिट मी हे मिश्रण छान मिक्स करून घेतलेले आहे। गुठळ्या ज्या आहेत त्या पूर्ण फोडून घेतलेल्या आहे। आता यामध्ये आपल्याला गरम पाणी वतायचे आहे। गरम पाणीच आपल्याला वतायचे आहे, थंड पाणी येथे वापरायचे नाही। हे पहा अशा पद्धतीने पाणी गरम होईपर्यंत आपण हे मिश्रण तुम्ही पाहाल पहिल्यापेक्षा एकदम मोकळं झालेलं आहे। गिठोळ्या राहणार नाही याची काळजी आपल्याला इथे घ्यायची आहे। आता 1 कप बेसन पिठासाठी मी येथे अर्धी वाटी पाणी वापरलेले आहे। पाणी आपल्याला हवे तसेच ॲड करून घ्यायचे आहे। थोडे थोडे पाणी टाकून घ्यायचे आहे, जास्त पाणी टाकायचे नाही। हे पहा अशा पद्धतीने येथे आपण पुन्हा थोडेसे पाणी टाकून घेतलेले आहे आणि यावरती छान मिक्स करून झाल्यानंतर 2 मिनिट झाकण ठेवून घ्यायचे आहे। हा झुणका ज्वारीची भाकरी म्हणा किंवा बाजरीची भाकरी किंवा डाळ भाताबरोबर तोंडी लावायलाही खूप छान लागतो। हे पहा अशा पद्धतीने एकदम मस्त असा आपला इथे झुणका तयार झालेला आहे। बेसन पिठापासून आपण पिठलं तर नेहमीच बनवतो, पण हा कोल्हापुरी पद्धतीचा स्पेशल झुणका तुम्ही नक्की ट्राय करून पहा, चवीला खूप छान लागतो।